दरवर्षीप्रमाणे आमच्या या देलवाडी नगरीमध्ये वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा पुण्यतिथी उत्सव होत असतो. या निमित्तानं आम्ही सर्व गावकरी सगळे एकत्र होऊन ग्राम स्वच्छता अभियान, सतसंग, कीर्तन, प्रवचन, संत साहित्य, ज्ञान यज्ञ असा आम्ही उत्सव करत असतो. त्या निमित्तानं त्या उत्सवाचा शेवटला दिवस असते तो काल्याचा. मग 1 दिवसाचा उत्सव करा, 3 दिवसाचा करा, 5 दिवसाचा करा, 7 दिवसाचा करा, 11 दिवसाचा करा, 21 दिवसाचा करा, 6 महिन्याचा करा, 6 महिन्याचा करा. शेवटला दिवस असते काला. पण आज आहे काल्याचा दिवस. काल्याच्या दिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी काल्याच्या कीर्तन रूपी सेवेकरिता मला संधी लाभली आणि या निमित्तानं तुम्हाला सतसंग लाभला, तुमची सेवा मला लाभली आणि या अमृततुल्य काल्याच्या कीर्तनाच्या श्रवण भक्तीकरिता उपस्थित असलेली सर्व सन्माननीय आदरणीय पितृतुल्य मंडळी, माझ्या आदिशक्ती शुद्ध भक्तिमती माता भगिनी, बाहेरगावून आलेले अतिथी देव भव पाहुणे मंडळी, या कार्यक्रमाला संगीतमय साथ करणारे सर्व गावातील बाहेर गावातील सर्व सहकारी मित्र भजन मंडळी, या उत्सवाला तन्मन धनानं सहकार्य करणारे गावातील बाहेर गावातले सर्व दानदाते, कर्मयोगी तरुण मित्र मंडळी, सर्वांची सेवा करणारे, सर्वांचे सेवक असणारे गावातील बाहेर गावातील सर्व गुरुदेव भक्त सेवक मंडळी, सर्व महानुभाव, सर्व सज्जन, बाहेरगावून आलेले पालख्यांचे सर्व सेवक मंडळी, गुरुदेव सेवा मंडळाची मंडळी, माझ्या माता भगिनी, सर्व सज्जन, बालमित्र आणि सज्जन, उत्सव किती दिवसाचा असो, 7 दिवस करा, 21 दिवस करा, तोपर्यंत माणसाला मात्र त्या उत्सवाची पथ्य असते. शेवटी काला असला म्हणजे त्या दिवशी आनंद वाटतो, कारण त्या दिवशी पारणं फेडायचं असते. आताच लगेच नवरात्र गेलं, दिवाळी आली, आता भाऊबीज नाही, असे उत्सव असतात हिंदू धर्मामध्ये. आणि हे उत्सव आता महाराजांची पुण्यतिथी आली, हा सगळ्यात मोठा उत्सव. मग नवरात्र गेलं तर नवरात्रभर पथ्य असते, हे नका खाऊ, हे नका खाऊ, एकच टाइम खाय, पण